राज्यात जमिनीचे वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले महसुली दावे आपापसातील तडजोडीने कोर्टाबाहेर निकाली काढण्यासाठी राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान सुरू केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मोहिमेची घोषणा केली आहे. हे अभियान 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या 7 महिन्याच्या कालावधीत राज्यभर राबवले जाईल. प्रत्येक 3 महिन्यांनी अशा लोक अदालतीचे आयोजन करणे महसूल अधिकाऱ्यांना बंधनकारक असेल. मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, प्रांत अधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी या स्तरावरील सर्व अर्धन्यायिक प्रलंबित दावे व अपिलांचा यात निपटारा केला जाईल. दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने हा वाद मिटवला जाईल. पक्षकारांना प्रपत्र अ मध्ये अर्ज करून कायदेशीर तडजोडनामा करावा लागेल. तडजोडनाम्यानंतर अंतिम आदेश पारित करून हे प्रलंबित प्रकरण कायमचे बंद केले जाईल, ज्यामुळे पुढील अपिलांचा मार्ग थांबेल. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे हेच महात्मा फुले यांच्या विचाराचे मूळ सूत्र होते. लोक अदालतीच्या माध्यमातून दाव्यावर कायमस्वरूपी तोडगा निघाल्यामुळे न्यायालयाचे खटले आणि मानसिक त्रास यातून नागरिकांची सुटका होईल.